एका बिल्डरच्या 7 वर्षांच्या मुलाचं अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं। त्यानंतर बिल्डरकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि त्यानंतर पुढे काय घडलं बघूयात या रिपोर्टमधून। हाच तो 7 वर्षांचा चिमुरडा चैतन्य तुपे। मंगळवारी रात्री छत्रपती संभाजीनगरच्या N4 परिसरातून त्याचं अपहरण करण्यात आलं। कारमधून आलेल्या 4 अज्ञात व्यक्तींनी चैतन्यला पळवून नेलं। चैतन्याचे वडील सुनील तुपे हे बांधकाम व्यावसायिक आहेत। त्यांचा मोठा भाऊ वरिष्ठ शासकीय अधिकारी आहे। छत्रपती संभाजीनगरच्या N4 परिसरात राहणारं हे उच्चभ्रू कुटुंब। मंगळवारी रात्री सुनील तुपे आपल्या 2 मुलांसोबत खेळत होते। चैतन्य सायकलवर खेळता खेळता थोडा दूर गेला आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कारमधील अपहरणकर्त्यांनी डाव साधला। चैतन्यला कारमध्ये ओढून सुसाट वेगानं ते फुलंब्री सिल्लोड मार्गे जाफराबादकडे पळाले। त्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच सुनील तुपे यांना फोन केला। मुलगा सुखरूप पाहिजे तर 2 कोटी रुपये खंडणी द्या अशी मागणी अपहरण करणाऱ्यांनी केली। अपहरणाचा हा सगळा थरार सीसीटीव्हीत चित्रित झाला। याबाबत माहिती पोलिसांना मिळताच आरोपींची शोध मोहीम सुरू झाली। पोलिसांची सूत्र हल्ली चैतन्याच्या शोधासाठी टीम रवाना झाल्या। विशेष म्हणजे अवघ्या 19 तासात या अपहरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं। सीसीटीव्हीच्या आधारे कार नंबर मिळवत पोलिसांनी तपास सुरू केला होता। जवळपास 150 पोलीस अधिकारी कर्मचारी विविध भागात शोधासाठी रवाना करण्यात आले। मुलाला घेऊन कारमधून फरार होताना अपहरणकर्त्यांच्या गाडीचा अपघात झाला। त्यात जखमी कार चालकावर जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात उपचार सुरू होते। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि ब्रह्मपुरी गावाजवळ एका मक्याच्या शेतातून चैतन्याची सुखरूप सुटका केली। या प्रकरणातील 4 अपहरणकर्त्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। जवळपास आमच्या आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यापासून शेवटच्या अंमलदारापर्यंत सगळे रात्रभर जागे आहेत। कारण की प्रत्येक घरातील एखादा असा मुलगा जर किडनॅप झाला तर आई वडिलांच्या भावना कशा असतात हे आमच्या सर्व अंमलदारांना अधिकाऱ्यांना त्याची कल्पना आहे आणि त्याच जाणीवेतून आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी अंमलदारांनी खूप अहोरात्र कष्ट केलेलं आहे आणि त्याचंच फळ म्हणून आज आपल्याला सगळे आरोपी मिळालेले आहेत आणि चैतन्य सुखरूप घरी येत आहे। अपहरण झालेल्या चैतन्यला घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगरला पोहोचले तेव्हा तुपे कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही। पोलिसांचे आभार मानताच चैतन्यच्या आजोबांना अश्रू अनावर झाले। अक्षरशः 3 वाजेपर्यंत CP साहेब सुद्धा ऑफिसमध्ये बसले होते। त्यांचे सर्व सहकारी क्राईमचे असतील सर्वांनीच मोठ्या पराकष्टाने आम्हाला आमचा नातू परत आणून दिला। आमच्या सर्व मित्र परिवाराचे, तुपे परिवार असेल, शेळके परिवार असेल, या सर्व मित्र परिवाराचे आणि खास करून पोलीस प्रशासनाचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पोलिसांनी ठरवलं तर ते पाताळातूनही आरोपींना शोधून काढू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचं छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार कौतुक होत आहे। सुमित पवार, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।